राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. महर्षी वाल्मिकी यांनी रचलेल्या रामायण या महाकाव्याची भुरळ आजही आपल्या सर्वांच्या मनावर तशीच आहे. रामायणातल्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून आजवर अनेक कलाकृती साकारल्या गेल्या. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अभिराम भडकमकर यांची सीता ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली असून ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात एक नवा मानदंड प्रस्थापित करेल यात काही शंका नाही. राजहंसी मोहोर या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. अभिराम भडकमकर लिखित सीता या कादंबरीची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत. कादंबरीचे लेखक आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. याशिवाय सीता या कादंबरीतील काही निवडक भागांचं वाचन करण्यासाठी राजहंस प्रकाशनाच्या संचालक रेखाताई माझगावकर या सुद्धा आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचंही स्वागत. या एपिसोडचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः खुद्द लेखक सुद्धा काही महत्त्वाच्या प्रसंगांचं अभिवाचन करणार आहेत. अभिराम भडकमकर हे नाट्य चित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. असा बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट, इन्शाअल्लाह या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या, याशिवाय ज्याचा त्याचा प्रश्न, पाहुणा, हसत खेळत, सुखांशी भांडतो आम्ही, देहभान, याच दिवशी याच वेळी ही नाटकं पुस्तकरूपानं प्रकाशित आहेत. इंग्रजी, कन्नड, हिंदी, कोकणी, गुजराती या भाषांमध्ये यातील काही नाटकांचे अनुवाद आणि सादरीकरणही झालेलं आहे. नाट्यलेखन आणि पटकथा लेखनासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर, आता आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न आहे की या कादंबरीमध्ये सीता हीच व्यक्तिरेखा तुम्हाला महत्त्वाची का घ्यावीशी वाटली? सीता आणि राम ही जोडी प्रमुख भूमिकेत का नाही घेतली? मुळात सीतेवरती कादंबरी लिहायचं असं मी ठरवून ही कादंबरी लिहिली नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा खूप रिकामा वेळ होता आणि तेव्हा असं लक्षात आलं, की आपण रामायणाच्या संदर्भामध्ये बरंच काही वाचलंय. म्हणजे मैथिली शरण गुप्तांचं साकेत असेल किंवा गदिमांचं रामायण असेल किंवा रामायणाच्या संदर्भातली खूप पुस्तकं वाचली असतील. पण मूळ वाल्मिकी रामायण काही वाचून झालेलं नाही आणि माझ्याकडे ते होतं. त्यामुळे वाल्मिकी रामायण मी वाचायला सुरुवात केली आणि मग रामायणाबद्दलच्या कुतूहलामुळे तुलसी रामायण असेल, अध्यात्म रामायण, वसिष्ठ रामायण हे सगळं वाचत असताना माझ्या एक लक्षात यायला लागलं, की आत्तापर्यंत माझ्या मनावरती सीता या पात्राचं जे काही इम्प्रेशन होतं किंवा जे काही ठसे होते, ते अत्यंत अबला आणि रामाच्या बरोबर पूरक असलेलं असं एक व्यक्तिमत्व या पलीकडे काही नव्हतं. पण हे वाचत असताना मला असं लक्षात यायला लागलं, की वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा सीतेची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ती विचार करते, ती चर्चा करते, त्या अनेक ठिकाणी रामाला विरोध करते. त्यांच्यामध्ये चर्चा होतात, मतभेद होतात. त्यामुळे मला असं लक्षात आलं, की सीता हे एक अत्यंत स्वतंत्र असं व्यक्तिमत्व स्वतः वाल्मिकींनी मांडलेलं आहे आणि त्याचमुळे ते इतर रामायणांच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं आणि त्यामुळे हळू मी सीता या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होत गेलो. म्हणजे लिहायचं असं जरी ठरलेलं नसलं काहीच, तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे त्या पानापानामध्ये दडलेली जी सीता आहे, ती मला खुणावायला लागली आणि मला असं वाटलं, की सीता हे आत्तापर्यंत खूप पाठीमागे राहिलेलं जे एक पात्र आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी लिहिलं पाहिजे आणि म्हणून मी त्याच्याकडे वळलो. त्या राम आणि सीता हे खरं तर अद्वैत आहे. दोघांना एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटलं, की रामाच्या बद्दल बरंच काही लिहिलं गेलेलं आहे. ही सीता जी आहे, ही कुठेतरी समोर आली पाहिजे. जी ज्ञानसंपन्न आहे, जी कणखर आहे, जिला राजनीतीचे धडे दिले गेलेले आहेत. ती राजकारणावरती, कूटनीतीवरती चर्चा करते, दरबारामध्ये चर्चा करते. ही सीता आत्तापर्यंत फारशी ना मालिकांमधनं आली, ना वेगवेगळ्या वेगवेगळ्या साहित्यातनं आली. म्हणून मला असं वाटलं, की सीता या पात्राकडे म्हणजे त्या पात्रांनी मला एका पद्धतीने खेचून घेतलं आणि मी जेव्हा विचार करायला लागलो, तेव्हा केंद्रस्थानी आपोआप सीता हे पात्र केंद्रस्थानी आलं आणि मग मी त्या पद्धतीने कादंबरी लिहायला सुरुवात केली. तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे कादंबरी वाचल्यावरही असं लक्षात येतं की सीता जरी कादंबरीची प्रमुख व्यक्तिरेखा असली तरी त्यामुळे रामाच्या कर्तृत्वाला कुठेही उणेपणा येत नाहीये, हो. असं एक जाणवतंय आणि त्यामुळे ती सीतेची व्यक्तिरेखा अधिक उठावदार होतीये असंही थोडं वाटतंय. हो, कारण कसं आहे, की रामाची कृती आपल्याला दिसते रामायणामध्ये, की रामाने हे केलं, रामाने ते केलं. त्यामुळे रामायण सांगत असताना राम हा दुय्यम होऊच शकत नाही.
परंतु एक साधारणतः पद्धत अशी असते, की एक पात्र डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या पात्राला केंद्रस्थानी असं ठरल्यानंतर बाकीचे कसे एका पद्धतीने दुय्यम होते किंवा बाकीच्यांचं कसं फारसं कर्तृत्व नव्हतं. अशा पद्धतीनं मांडणीची पण एक आपल्याकडे पद्धत आहे किंवा सवय आहे. तसं न करता मला असं वाटलं, की रामाला त्याचा जो काही ड्यू रिस्पेक्ट आणि क्रेडिट आहे, ते दिल्यानंतर सुद्धा सीता तिथे आपल्याला दिसत राहते आणि त्या पद्धतीने मी ते मांडणी करायचा प्रयत्न केला आणि म्हणून राम कुठेही दुय्यम होत नाही. पण आपलं अधिक फोकस, आपलं लक्ष सीतेवरती केंद्रित हं. होतं. आणि मला असं वाटतं, की हीच या कादंबरीची एक खूप स्ट्रेंथ आहे किंवा एक खूप मोठं बलस्थान आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. सीता हा विषय केंद्रस्थानी ठेवून आजवर अनेक कलाकृती साकार झाल्या. तरीही तुम्हाला पुन्हा हाच विषय घ्यावासा का वाटला? खरं तर माझे अत्यंत लाडके लेखक भैरप्पा यांनी सुद्धा उत्तरकांड लिहिलं आणि त्याच्यामध्ये सीतेबद्दल बरंच मांडणी केलेली आहे. पण काय आहे ना, मला असं वाटतं, की ही आपली जी महाकाव्य आहेत आणि या महाकाव्यामधली ही सगळी पात्र आहेत. अगदी छोटी-छोटी पात्रंसुद्धा इतकी मल्टी डायमेन्शनल आहेत. म्हणजे त्यांच्या स्वभावाचे इतके वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी मांडलेले विचार हे प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येत जातात आणि म्हणून त्याला कुठेच अंत नाही असं मला वाटतं, की त्यामुळे ही पात्र जुनी होत नाहीत. काळानुसार जर पाहायला गेलं तर त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आपल्याला पुन्हा नव्याने तपासून पाहायला लागतात आणि आपल्या जगण्याशी त्या आपल्याला कुठेतरी कशा सुसंगत आहेत का किंवा या पद्धतीने विचार करायला लावतात आणि म्हणून मला असं वाटतं की रामायण काय किंवा महाभारत काय याच्यामधल्या प्रत्येक व्यक्तिरेखा कितीही लेखकांनी आणि कितीही पिढ्यानपिढ्या जरी आपण लिहित गेलो तरी त्या संपत नाहीत. कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे वाल्मिकींच्या लेखनाचं ते वैशिष्ट्य आहे की ते इतकं चिरंतन आहे की प्रत्येक काळात ते नवीन वाटतं आणि नवीन पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहू शकतो. ही त्या महाकाव्याची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे आणि म्हणून ती ताकद डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे मला असं वाटतं, की पिढ्यानपिढ्या या पात्रांवरती जरी आपण लिहीत राहिलं, तरी ते नवाच त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिसायला लागतो आणि तसा मला हा लिहिताना दिसला. म्हणजे खरं तर जेव्हा मी हे लिहायचं असं म्हटलं, तेव्हा मला राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर मला असं म्हणाले, की "मुद्दामून काहीतरी वेगळं लिहायचंय आणि मला काहीतरी आता वेगळंच काहीतरी दाखवायचंय. अशा पद्धतीनं काही तू लिहायला सुरुवात करू नको. तुला जर खरंच काही एक वेगळा दृष्टिकोन, वेगळा आशय काहीतरी सापडत असेल, तर तो लिहायचा जरूर प्रयत्न कर." आणि त्या पद्धतीने मला असं लक्षात आलं, की मुद्दामून काहीतरी एक वेगळं करायचंय. लोकं या वाटेने गेले, आता मी या वाटेने जातो. असं काही न करता आजच्या काळानुसार जेव्हा मी सीतेकडे बघतो, आजच्या मधनं मी स्त्री स्वातंत्र्य या कल्पनेकडे बघतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, की ही कालसुसंगत आहे आणि ही सगळं चिरंतन आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मीच काय, पुढेही पुढच्या पिढ्यांमधले सुद्धा लेखक वारंवार रामायण, सीता आणि या सगळ्या गोष्टींकडे वळताना आपल्याला दिसतील. आत्तापर्यंत असं होतं, की रामायण म्हटलं, की अन्याय झालेली सीता किंवा एक अबला स्त्री म्हणून तिचं एक कॅरेक्टर किंवा व्यक्तिरेखा आत्तापर्यंत आपल्याला माहीत होती. पण कादंबरीमध्ये कैकईची बाजू घेणारी किंवा तिची मानसिकता समजून घेणारी किंवा अहिल्या मातेचा सुद्धा विचार करणारी सीता आहे. आणि मला असं वाटतं, की म्हणून पण तुम्ही हा विषय किंवा सीता हीच व्यक्तिरेखा महत्त्वाची निवडली असावी. त्या काळच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणारी स्त्री म्हणून सीता कादंबरीमध्ये जर येते, तर मग नियती, कर्म, पूर्वसंचित प्रारब्ध यांचं काय महत्त्व आहे? मानवी जीवनामध्ये हे जे प्रश्न आहेत, याला आपण चिरंतन प्रश्न असं म्हणतो. ते सतत पडतच राहणार आहेत. आणि आपल्याकडच्या महाकाव्यांचं मोठेपण हे आहे, की ते देव आहेत. अशी जरी मांडणी होत असली, तरी देवाने एकदा मनुष्य रूपामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याला मनुष्य योनीचे जे काही भोग आहेत, ते सगळे चिकटतात, षड्विकार चिकटतात. तसे ते या पात्रांनाही चिकटलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून राम सीतेचं हरण झाल्यानंतर विलाप करताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं, की हे सगळे प्रश्न जे आहेत, ते त्या पात्रांनाही पडणार. कारण ते आता देव नाहीत, आता ते मनुष्य योनीमध्ये आहेत आणि माणसाला पडणारे हे चिरंतन प्रश्न जे आहेत, ते म्हणजे सीतेला खरोखरच प्रश्न असा पडतो, की यामध्ये माझं कर्म जर महत्त्वाचं मानलं, तर मी त्या भूमीमध्ये होते आणि काही क्षणामध्ये मी गुदमरून म्हणजे मृत्यू पावले असते, पण तरीसुद्धा मला कुणीतरी बाहेर काढलं. आता ह्याच्यामध्ये माझं कर्म कुठे आहे? माझं कर्तृत्व कुठे आहे? ही तर नियतीच आहे ना. परंतु जेव्हा म्हणजे काही निर्णय घेण्याची वेळ येते, म्हणजे कैकेयीनी जे वनवास जो दिलेला असतो, तो रामाला दिलेला असतो. पण तिथे तिचं कर्म, ती म्हणते की नाही मी रामाबरोबर वनवासात जाणार. त्यामुळे प्रत्येक माणसाचं आयुष्य हे कर्म आणि नियती या दोन्हीशी बांधलेलं असतं आणि त्याला सतत विचारी माणसाला असा प्रश्न पडत राहतो, की
कर्म कुठे संपतं, नियती कुठे सुरू होते, नियती कुठे संपते, कर्म कुठे सुरू होतं. त्यामुळे हे प्रश्नसुद्धा सीतेला पडतात आणि म्हणून त्या प्रश्नांचं महत्त्व आहे. कारण हे चिरंतन प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचा शोध आपण सतत घेत राहतो. आणि आजसुद्धा आपण जर पाहायला गेलं तर आपण आता विज्ञानवाद आणि या सगळ्या गोष्टी म्हणत असताना सुद्धा अनेक असे प्रश्न आहेत, की ज्यांची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत आणि ती सापडली नाही, की आपण साहजिकच नियती आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे जायला लागतो. त्यामुळे ते चिरंतन प्रश्न आहेत आणि ते सतत आपल्याला पडत राहणार. तर रामायणातली कुठलीही घटना आपल्या सर्वांना सगळ्याच माहीत आहेत, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. पण कादंबरीमध्ये अशा काही जागा आहेत ना, की या गोष्टींकडे, या व्यक्तिरेखांकडे, उदाहरणार्थ उर्मिलेची असेल, तर या व्यक्तिरेखेकडे आपण असं यापूर्वी कधी पाहिलंच नव्हतं. म्हणजे अशा खूप अप्रकाशित जागा आहेत. तर म्हणजे फक्त सीताच नाही, तर बाकीच्याही सगळ्या व्यक्तिरेखांचा इतका बारकाईने तुम्ही अभ्यास केलात. त्याविषयी काय सांगाल? रामायणामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहेत, म्हणजे पुन्हा श्रेष्ठ लेखक वाल्मिकी यांचं हे महत्त्व आहे, की प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे, तिचं स्वतःचं एक वर्तुळ आहे. म्हणजे सहज ती महाकाव्यात येत नाही. पूर्णपणे विचार करून त्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्णपणे सखोल विचार करून ते व्यक्तिमत्त्व महाकाव्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. मग अहिल्या असेल किंवा उर्मिला असेल आणि कादंबरीकार म्हणून काय होतं, की इतिहास तुम्ही डोळ्यासमोर जेव्हा ठेवता, तेव्हा इतिहासाची छेडछाड न करता पण तरीसुद्धा त्या सगळ्या प्रश्नांचा जो शोध आपण घेत असतो, त्यामध्ये या पात्राला यावेळेला काय वाटलं असेल, हे मांडण्याचं स्वातंत्र्य कादंबरीकार घेतो आणि ते स्वातंत्र्य मी अनेक वेळा या गोष्टीमध्ये घेतलेलं आहे. पण ते करत असताना जे बिंदू आहेत, म्हणजे उर्मिला लक्ष्मणाचा निर्णय झाल्यानंतर ती ठरवते, की मी अयोध्येमध्ये राहणार आणि मी माझ्या सासू-सासऱ्यांची सेवा करणार. आता हा विचार करणारी उर्मिला किती विचारी असू शकते, हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की अशा पद्धतीच्या काही जागा असतात, त्या जागेतनं आपल्याला ते व्यक्ती म्हणजे नाटकाच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो बिटवीन द लाईन्स. तर हे जे बिटवीन द लाईन्स जे आहे, ते शोधण्याचा प्रयत्न होतो आणि मग त्या व्यक्तिरेखा त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे एकाच वेळेला ती अत्यंत विचारी आहे आणि सीता खूप प्रश्नांच्या जंजाळामध्ये अडकलेली आहे. तर साहजिकच त्यावेळेला भूमिका बदलणार. लहान बहीण मोठ्या बहिणीसारखी बोलायला लागणार. मोठी बहीण लहान बहिणीसारखी वागावी लागणार. या सगळ्या गोष्टी एक कादंबरीकार म्हणून इथे मी स्वातंत्र्य घेतलेलं आहे. पण आपल्याकडे काय होतं, की स्वातंत्र्य घ्यायचं म्हटल्यावर आपण जे आपल्याला दिसतं त्याच्या काहीतरी खूप पलीकडे जायचा प्रयत्न करतो. म्हणजे तशा पद्धतीचं जेव्हा स्वातंत्र्य आपण घेतो, तेव्हा मग असं वाटायला लागतं, की मग तू स्वतःच नवीन काहीतरी का लिहीत नाही? मूळ जे सगळं कथानक आहे आणि मूळ जी पात्र आहेत, त्या पात्रांना जर तू तुझंच सगळं चढवणार असशील आणि पेश करणार असतील, तर त्यापेक्षा स्वतःच काहीतरी एक नवीन पात्र उभं करणे. पण आपल्याकडे दुर्दैवाने गोंधळ असा झाला, की या सगळ्या पात्रांमध्ये मी म्हणजे अगदी इंडियन पिनल कोडची कलमं लावून आपण त्या काळच्या लोकांना आपण त्या मोजपट्ट्या लावायला जातो किंवा माझ्या मनामध्ये आत्ता जे काही विचार चाललेले आहेत, त्याप्रमाणे ती पात्र का वागली नाहीत? म्हणजे ह्याच्यामध्ये एक उर्मिला आणि लक्ष्मण या दोघांच्या त्यागाबद्दल एक चर्चा आहे, की घंटानाद हे पात्र आहे ते म्हणतात, की उर्मिला वेडी आहे. तारुण्याचा कोळसा करून घेताय तुम्ही लक्ष्मण आणि हे. तर सीता सांगते आणि ते सांगतात, की आनंद उपभोगात आहे. तर सीता म्हणते, की "1 मिनिट. तुम्ही तुमच्या आनंदाच्या कल्पना त्यांच्यावरती लादू नका. कुणाच्या आनंदाची कल्पना काय असेल, हे जेव्हा तुम्ही ठरवायला लागता, तेव्हा तुम्ही एका पद्धतीने हुकुमशहा होता किंवा माझंच खरं असं म्हणायला जाता. आणि घंटानंदांना सुद्धा एका क्षणी लक्षात येतं, की आपल्या भावासाठी आणि आपल्या वहिनीसाठी हा माणूस 14 वर्ष झोपला नाही. आता हे एखाद्याच्या दृष्टीने वेडेपणा ठरेल, पण एखाद्याच्या दृष्टीने हा त्याग ठरेल. आता त्यातला आनंद कुठे आपण ठरवायचा हे आपण आपल्या पद्धतीने ठरवलं पाहिजे आणि घंटानंदांना नंतर लक्षात येतं, की आत्तापर्यंत मला कुणीतरी जे शिकवलं, की उपभोगामध्ये आनंद आहे किंवा उपभोगाचं स्वातंत्र्य, व्यक्तिवाद या सगळ्या गोष्टींचा एक विचार करत त्या व्यक्तिरेखा मी मांडायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या व्यक्तिरेखांच्या मूळ ढाच्याला कुठलाही धक्का न लावता एक कादंबरीकार म्हणून मी ते आणखीन खणत जायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातून मग उर्मिला, अहिल्या या सगळ्या पात्रांच्या बद्दलचं लिखाण त्याच्यामध्ये येत गेलं. या कादंबरीमध्ये सीता आणि कैकई यांच्या नात्यातला एक वेगळाच पैलू आपल्यासमोर प्रकाशित होतोय. तर हा प्रसंग आत्ता आपण ऐकूयात. कैकईंना आता निद्रा कसली. सीतेनं त्यांना शृंगवेरपूरचा परिसर पाहायला चालण्याची विनंती केली. दोघी निघाल्या. सोबत न सांगताही काही पक्षी आणि हरणंही निघाली. ती सीतेला अंग घासत तिच्याकडून लाडकोड पुरवून घेत घेत चालू लागली. रामाच्या खांद्यावरला पक्षी आता सीतेच्या खांद्यावर अधिकारानं येऊन बसला. दोघी मूकपणे वाट चालत होत्या. वन शांत होतं.
केवळ मंद वाहतं वारं आणि मधूनच एखाद्या पक्षाचा पंख फडफडल्याचा स्वर, एखाद्या मधुरकंठी पक्षाची गोड तान. "मी खुळी ठरले ना गं," अचानक कैकई माता म्हणाल्या. सीतेनं दचकून त्यांच्याकडे पाहिलं. रिकाम्या चेहऱ्यानं त्या बोलत होत्या. "नियतीशी लढायला जाणारी मी, तिनं सगळंच उलटवलं. आता सिंहासन नसूनही राम राजाच्याच पात्रतेने राहणार. सिंहासन असूनही भरत दासच. आणि मी रघुकुलातलं खलपात्र म्हणून माझी गणती होणार आता, जोवर रघुकुलाबद्दल बोललं जाईल तोवर. यातून धडा एकच, नियतीशी लढा मूर्खपणाचा." "नाही माते, स्वप्न बघणं, महत्वाकांक्षी असणं हा दोष नाही. पण आपली महत्वाकांक्षा, आपली स्वप्न भरतावर लादलीत, असं एकाच्या स्वप्नाचं दुसऱ्याच्या मनात रोपण करता येत नाही. ती स्वप्न ज्याच्या त्याच्या नेत्रातूनच उगवावी लागतात. दुसरं असं की आपलं रघुकुलातील आपापसातील नातेसंबंधांबद्दलचं आकलन चुकीचं ठरलं. पदापेक्षा नातं महत्वाचं मानणारे लोक आहेत हे. कर्म करताना त्याची जाणीवपूर्वक योजना करणंही आवश्यक. प्रभू राम, महाराज दशरथ दोहोंना विश्वासात घेऊन आपण भरतासाठी राज्य मागितलं असतं तरी ते सहज साध्य होतं. क्षमा करा आपण," म्हणत सीता थांबली. तशी कैकईच उद्गारली. "हिसकावून घ्यायला गेले मी." मग त्या हसल्याच. सीता विस्मयात पडली. लहानपणी रामानं चंद्र हवा म्हणून हट्ट धरला होता आणि कौसल्येने चंद्राचा हट्ट पुरवला. कसा? सीता चकितच झाली. एका दर्पणात चंद्राची छबी दाखवून. मीही भलता हट्ट घेतला आणि असं सिंहासन हाती आलं. सिंहासन नव्हे, हा तर सिंहासनाचा भासच की. खरं सिंहासन रामाच्याच स्वाधीन आहे. मला त्याची छबी मिळाल्यागत झालंय. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. माते, जे झालं ते तसंच होणार होतं. आपण निमित्त मात्र असतो. किमान रघुकुलाचा एकोपा तर विश्वविख्यात झाला. आणि कोणास ठाऊक, यातून काही चांगलं व्हायचं असेल, त्यासाठीच तर ही योजना नसेल ना नियतीची. सीता म्हणाली. "हं, असं म्हणण्याशिवाय काय आहे हातात? जे झालं ते तसंच होणार होतं. आणि काहीतरी चांगलं होणार असेल. नियतीची किती बाजू घेतो नाही आपण? चांगल्याचं श्रेय तिला आणि वाईटाचं आपल्या पूर्वसंचिताला. कधी कधी वाटतं नियती हाही एक भ्रमच. आपणच आपल्या सावलीशी लढल्यासारखं, बोलल्यासारखं आहे. नियती नावाचं काही नाहीच. कसलंच तार्किक कारण नसतं तेव्हा म्हणायचं नियती." सीतेच्या मनात आलं, आपण कर्म करताना पूर्णपणे विचारपूर्वक चारी बाजूंनी विचार करून केलं की पश्चाताप होत नाही. मग परिणामस्वरूप जे सामोरं येतं ते माझं असतं, नियतीचं नाही. कैकई माता पुढे पुढे चालल्या होत्या आणि सीतेला अचानक जाणवलं, हे खूप महत्वाचं आहे. कर्म आपल्या हातात असेल, फक्त तेच विशुद्ध भावनेनं करावं, बाकी सोपवावं प्रारब्धावर. तिला प्रकर्षानं ब्रह्मवादिनी गार्गींची आठवण झाली. या मुद्द्यावर त्यांच्याशी बोलता आलं असतं तर. मातांच्या मागोमाग ती जात राहिली. अचानक थांबून त्या म्हणाल्या, "उर्मिलेचा एक सांगावा आहे." सीता थबकलीच. सर्वांसोबत उर्मिला न आल्याचं तिला वाईट वाटलं होतंच, पण त्या वातावरणात तिला विचारताही आलं नव्हतं. "काय म्हणते उर्मी?" "गोड मुलगी आहे, पण विचारी. तिनं सांगितलंय, लक्ष्मणाला वचन दिलाय, ते वनवासातून परतेपर्यंत ती अयोध्या सोडणार नाही. त्यामुळं तिनं वेस ओलांडली नाही. अत्यंत समंजस, विवेकी मुलगी आहे ती." सीतेला भरून आलं. मग कितीही नियंत्रण ठेवलं तरी हुंदका फुटलाच. कैकईनं जवळ जात तिला पोटाशी धरलं. आता तिच्याही नेत्रांना धारा लागल्या. रघुकुलातल्या त्या 2 स्त्रिया आसवं गाळत होत्या. वन मूकपणे ते पाहत होतं. एक या सगळ्याला कारणीभूत होती, तर दुसरी या सगळ्याचा बळी. आता राम आणि रावण यांचं युद्ध कादंबरीत नाहीये. तर मला असं वाटतं की 2 संस्कृतींचं युद्ध हो. यामध्ये आहे. तर त्याविषयी काय सांगाल? मुळात राम-रावण युद्ध हे खूपच वाल्मिकी रामायणामध्ये अत्यंत खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलेलं आहे. पण सतत मला असं वाटत होतं, की हे 2 संस्कृतींमधलं युद्ध आहे. आणि आत्तापर्यंत उगीचच त्याला आर्य-अनार्य किंवा असुर आणि देव आणि मानव यांच्यामधला संघर्ष अशा पद्धतीने रंगवण्याचा एक प्रयत्न झाला आणि मला असं वाटतं, की त्या प्रयत्नाच्या पाठीमागे खूप एक मोठा विचारही होता आणि अत्यंत जाणीवपूर्वक ठरवून अशा पद्धतीचं हे विभाजन करण्याचा प्रयत्न केला.
पण मला असं लक्षात येतं, की आपल्याकडचं कुठलंच युद्ध हे असं ब्लॅक अँड व्हाईट नसतं. म्हणजे रावणाच्याकडे मनुष्य होते. माणूस हा रावणाच्या बाजूनी होता आणि रामाच्या बाजूनी असुर होते. रामाच्या बाजूनी वानर आणि अस्वल आणि हे होत्या. तर त्यामुळे हे युद्ध असुर आणि देव किंवा मानव यांच्यातलं असूच शकत नाही. हे मग युद्ध कशातलं आहे, की बिभीषण इकडे येतो, असं जर आपल्याला दिसत असेल, तर मग माझ्या असं लक्षात आलं, की हे युद्ध जे आहे ते 2 संस्कृतींमधलं आहे आणि एक उपभोगाची संस्कृती आहे आणि एक त्यागाची संस्कृती आहे. यामधलं ते एक युद्ध आहे आणि या मध्ये अंतिम ध्येय काय आहे? तर माणसामधलं पशुत्व नष्ट करायचंय आणि असुरांमधलं असुरत्व नष्ट करायचंय. म्हणजे रावणाला नष्ट करण्यापेक्षा त्याच्यामधलं असुरत्व नष्ट जर करता आलं असतं, तर रामाला अधिक आवडलं असतं. पण ते शक्य झालं नाही, म्हणून रावणाला नष्ट करावं लागलं. आणि हे करत असताना राम आणि सीता विशेषतः सतत हा विचार मांडत असते, की माणसातलं पशुत्व नष्ट झालं पाहिजे आणि म्हणून हा 2 संस्कृतींमधला, 2 विचारांमधला लढा आहे. हा आर्य-अनार्य किंवा देव-दानव किंवा मनुष्य-दानव अशा पद्धतीचं हे युद्ध आहे, असं मला वाटत नाही. हा संस्कृतींमधला, हा विचारांमधला, हा 2 तत्त्वज्ञानांमधला, हा 2 जगण्याच्या पद्धतीमधला संघर्ष आहे, असं मला दिसत. या 2 संस्कृतीमधला संघर्ष जो तुम्ही आत्ता सांगितलात, त्यावरचा एक अतिशय उत्तम प्रसंग कादंबरीमध्ये आहे. तो आत्ता आपण ऐकूया. दंडकारण्यात काही मानव निवास करीत असल्याचा सुगावा एव्हाना राक्षसांना लागलाच होता. शक्य तेव्हा ऋषी तपस्वी यांना भयभीत करणाऱ्या आरोळ्या मारणारे, प्रसंगी त्यांचं भोजन म्हणून सेवन करणाऱ्या राक्षसांनी या तिघांचा शोध घ्यायला प्रारंभ केला. सर्वात प्रथम पोहोचला विराध. त्याच्या अत्याचारांमुळे इथले मुनी तपस्वी अरण्य सोडून गेले होते. विराधानं रामाला आव्हान दिलं, रामा, तुझ्या भार्येला येथे ठेवून निघून जा. तुम्हा दोघा बंधूंना मी प्राणदान देईन. रामाने स्मित केलं. रघुवंशातली लोक दान घेत नाहीत विराधा, देतात. विराधाचा क्रोध अनावर झाला. त्यानं प्रचंड आरोळ्या ठोकल्या. पर्णकुटीतल्या गायींचा भयाने थरकाप उडाला. ससे, हरणं आणि वनराज देखील त्या आरोळ्यांनी भयकंपित झाले. राम निश्चल उभा होता. लक्ष्मण आपलं नैमित्तिक काम एकाग्रतेने करीत होता. मात्र रामाच्या मदतीला जायचा प्रसंग आला तर तो त्या तयारीतही होता. विराधा, बलवानाला अशा प्रदर्शनाची आवश्यकता नसते. का व्यर्थ आरडाओरडा चालवला आहेस? हे ऐकताच विराधानं रामावर बाणांचा वर्षाव केला. रामानं सारे बाण आणि त्यासोबत त्याचं धनुष्यही वेधून टाकलं. विराधानं फेकून मारलेली कुऱ्हाडही रामाच्या एका बाणानं दुभंगून गेली. विराधा, काही महत्वाची अस्त्र असतील तर त्याचा उपयोग कर, अन्यथा इथून निघून जा. का उगाच इथल्या बारीक-सारीक प्राण्यांना भिववतो आहेस? हे बोलणं ऐकून विराधानं रामावर झेप घेतली. सीतेच्या हृदयाचा थरकाप उडाला. ती रामाला प्रथमच युद्ध करताना पाहत होती. रामानं विराधाला उचलून भिरकावून दिलं. बराच काळ विरोधानं अनेक क्लुप्त्यांचा प्रयोग केला. रामानं सर्व फोल ठरवल्या. अखेर दमलेला विराध रामाच्या एका मुष्टीप्रहरानं भूमीवर कोसळला. तो कोसळला तेव्हा आजूबाजूचे 2-3 वृक्षही त्याच्या भारानं उन्मळून पडले. राम त्याच्या समीप गेला. हा असा मृत्यू होता तर माझ्या भाळावर लिहिलेला, एका मर्त्य मानवाच्या हातून. विराध वैफल्याने कळवळला. विराधा, पण युद्ध करताना आलेला मृत्यूही गौरवाचा असतो. राम म्हणाला. होय, पण असुराला अंत्यसंस्कार नसतात. विराट कसंबसं म्हणाला. का नाही? म्हणत रामानं सीतेला जलपात्र, पुष्पमाला आणि काही सामग्री आणायला सांगितलं. विराधाच्या मुखात जलपात्र रित केलं. ज्या मुखानं असंख्य मानवांचं भक्षण केलं त्या मुखात आज एक मानवच. म्हणत विराट क्षीणस हसला. विराधा, सीतेनं त्याच्या माथ्यावरती चंदनाचा टिळा लावत म्हटलं, आता अधिक पश्चाताप न करता मृत्यूचा स्वीकार कर. श्वास संपले असं समज. माते, या तुझ्या पवित्र संस्कारामुळे पुढला जन्म तरी मानवाचा मिळेल मला. सीतेने गंगाजलाचे काही थेंब मुखात टाकत म्हटलं, जन्म कुणाचाही येऊ, दानव वा मानव, कर्म सकारात्मक व्हावं हातून. अरे, जन्मावर काय असतं? मानवाचा दानव आणि दानवाचाही देव होऊ शकतो. आणि हे असुरवीरा,
दानव योनी ही भाग्याचीच नव्हे का? मानवापेक्षा कितीतरी पट शक्ती असते असुरात आणि काही मायावी शक्तीही असतात. मात्र दानवांनी या मायावी शक्तीचा कधी सकारात्मक उपयोग केल्याचं उदाहरण आहे का? क्षुधा, निद्रा आणि मैथुनाव्यतिरिक्त काय केलं? दानवांनी दानवांचं तरी हित पाहिलं आहे का कधी? दानव राज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ बंधूंची क्रूरपणे हत्या करूनच सिंहासन मिळवलं जातं. दानवपुत्रानं पित्याची हत्या करायची आणि सत्ता प्राप्त करायची. त्याच्या पुत्रानं तेच करायचं. परस्परांच्या स्त्रियांसाठी दानवात संघर्ष होतात. नात्यांची पवित्रता नाहीच. या सगळ्यातून बाहेर पडून दानव खूप काही उभं करू शकतात. पण विराधाच्या नेत्रात पाणी तरळलं. सत्यवचन शक्तीचा मत चढला होता. यत्किंचित तरुण मानवाकडून पराभूत झालो. माझ्या मागे अश्रू ढाळायलाही कुणी नसेल. जर पुढला जन्म मिळालाच तर सन्मार्ग दाखवणारे थेट मृत्यूसमयीच ना मिळोत. इतका आशीर्वाद दे, रामा. रामाने स्मित केले. त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि विराधानं प्राण सोडले. रात्री सीता रामाला म्हणाली, प्रभू, आपल्याला रणकर्कश का म्हणतात याची आज प्रत्यक्ष अनुभूती मिळाली आणि तू किती प्रज्ञावती आहेस याची अनुभूती तर मी पदोपदी घेतोय. सीतेने स्मित केलं. म्हणाली, ब्रह्मवादिनी गार्गींची अनुपस्थिती जाणवतीये. पण ते राहो, आराम करा. विश्रांतीची आवश्यकता आहे तुम्हाला. काळोख दाटला होता. सीतेच्या मनात विराधाबद्दल करुणा दाटून येत होती. असुर नव्हे, असुरत्व नष्ट व्हायला हवं या विचारात गढली असतानाच निद्रेनं तिला कुशीत घेतलं. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. उत्तरकांड आणि सीतात्याग याविषयी तुमची काय भूमिका आहे? आणि ती वाल्मिकी रामायणाला धरून आहे का? निश्चितच उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे. म्हणजे उत्तरकांडामध्ये जे काही आहे ते नंतर लिहिलं गेलेलं आहे, नंतरच्या लोकांनी लिहिलं गेलेलं आहे. कारण काय होतं की उत्तम नाटककार जो असतो तो आपल्या पात्रांची छेडछाड कधी करत नाही किंवा म्हणजे एका अंकामध्ये पात्र एका पद्धतीने वागतं आणि अचानक दुसऱ्या अंकामध्ये ते वेगळं काहीतरी वागायला लागतं. हा फरक मला उत्तरकांड आणि त्याच्या आधीच्या रामायणामध्ये दिसतो. दुसरी गोष्ट अशी की फलश्रुती आपल्याकडे ग्रंथ संपल्यानंतर असते. म्हणजे पूर्णतः फलश्रुती होते. त्याच्यानंतर काही हजार वर्ष राम राज्य करतोय असं त्या ठिकाणी म्हटलं गेलंय आणि अचानक म्हणजे उत्तरकांड सुरू होतं ज्याच्यामध्ये सीतेचा गर्भधारणा आणि या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते जुळत नाही आणि त्याचे अत्यंत अनेक पुरावे विद्वानांनी शोधलेले आहेत, ते मांडलेले आहेत. त्यामुळे उत्तरकांड हे प्रक्षिप्तच आहे. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण तरीही ते जनमानसामध्ये का रुजलं याचा विचार करायचा मी प्रयत्न केला, की ती काळाची गरज होती का? म्हणजे काळाची गरज म्हणून अशा पद्धतीचं एक काही त्या ठिकाणी वाढवण्यात आलंय का? काही मांडण्यामध्ये आलंय का? या पद्धतीचा विचार जेव्हा मी करायला लागलो, तेव्हा मी उत्तरकांडावरती एक स्वतंत्रपणे अध्याय त्याच्यामध्ये कादंबरीमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे कादंबरीचे जे 3 भाग आहेत, त्याच्यामध्ये दुसरा भाग हा उत्तरकांडाचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी हे शोधायचा प्रयत्न केलाय, की का लोकांना हे लिहावसं वाटलं असेल? का हे मांडावसं वाटलं असेल? या कादंबरीमध्ये ना 2 खूप इंटरेस्टिंग पात्र आहेत. छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती. हं. तर या 2 व्यक्तिरेखाही खूप सुंदर रंगवल्यात. तर हा फॉर्म कादंबरीसाठी वापरावा असं तुम्हाला का वाटलं? ज्याप्रमाणे काळाची गरज म्हणून कदाचित उत्तरकांड लिहिलं गेलं असेल, त्याचप्रमाणे मला असं वाटलं, की यामध्ये ज्या 3 व्यक्तिरेखा मी म्हणजे ज्या रामायणामध्ये नाही, एकतर छद्ममूर्ती, विकटकीर्ती, त्यांचा शिष्य घंटानंद जो अध्यापक आहे आणि वीरदास जो जे एक पात्र जनक राजाच्याकडे भावासारखं आहे सीतेच्या ते पात्र. विकटकीर्ती आणि छद्ममूर्ती ह्या 2 गोष्टी निर्माण करण्याच्या वेळेला माझ्या मनामध्ये एक असं आलं, की सीतेकडे मी अबला म्हणून का पाहायला लागलो? उत्तरकांड हेच मला खरं आहे असं का वाटायला लागलं? सीता ही अन्यायग्रस्त आहे आणि राम जो सीतेस म्हणजे एकवचनी आहे आणि एकपत्नी व्रताचं पालन करतो, ज्यावेळेला अनेक स्त्रिया शी विवाह करायची अनुमती होती. असं असताना या सगळ्या गोष्टी का त्याच्यामध्ये आल्या याचा जेव्हा मी विचार करायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की काही धारणा निर्माण केल्या जातात.
या धारणा निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होतात, की ज्या धारणा निर्माण केल्यामुळे तुम्ही रामाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागता, सीतेकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागता. तुमच्या मनामध्ये तुमच्या वर्षानुवर्ष तुमच्या ज्या काही धारणा आहेत, त्या धारणांना ढासळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्या प्रयत्नाचं फळ म्हणजे मग अचानक तरुण मुली Facebookवर टाकायला लागतात, की मला रावणासारखा भाऊ हवा. पण हे त्यांच्या डोक्यामध्ये इतकं फिट बसवलेलं असतं, की रावणाने सीतेला हा स्पर्श केला नाही. आणि मग त्या म्हणायला लागतात, की मला रावणासारखा भाऊ हवा. तो शूर्पणखेच्या मदतीसाठी धावून गेला. पण त्यांना हे माहीत नसतं किंवा हे सांगितलं जात नाही, की रावणानेच शूर्पणखेच्या ची हत्या केली होती आणि म्हणून तिला बिचारीला वनामधनं अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष शोधत फिरण्याची वेळ आली होती. हे सांगितलं जात नाही. पण या धारणा घट्ट बसतात आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की या धारणा निर्माण करण्याच्या पाठीमागे एक अत्यंत सुनियंत्रित अशा पद्धतीची एक यंत्रणा आहे. आणि मग माझ्या असं लक्षात यायला लागलं, की ही यंत्रणासुद्धा रामायणामध्ये आली पाहिजे. आणि मग ती यंत्रणा छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती यांच्या माध्यमातून येते, जी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये या पद्धतीच्या धारणा निर्माण करते. आणि मग लक्षात येतं, की हा धारणांचा एक खेळ असतो. तुम्ही काय धारणा, काय परसेप्शन निर्माण करता एखाद्या महाकाव्याबद्दल किंवा एखाद्या इतिहासाबद्दल, ते परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी ही जी यंत्रणा आहे, ती छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती यांच्या रूपामध्ये येते आणि त्यांचं फळ आपल्याला घंटानंदांच्या रूपामध्ये दिसतं, की ते वेगवेगळ्या महाविद्यालयांच्यामध्ये, वेगवेगळ्या गुरुकुलांमध्ये, विद्यापीठांच्यामध्ये अशा पद्धतीचा विचार पसरवायचा प्रयत्न करतात, की जिथे उपभोगाला जास्त महत्त्व आहे आणि त्याग आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याचा प्रयत्न नाही. आणि या संस्कृतीमधला जो मोकळेपणा आहे, की जो आपल्या महाकाव्यांना सुद्धा आपण एका चिकित्सेच्या दृष्टीने पाहू शकतो, त्यांची चिकित्सा करू शकतो, त्यांना काही ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. त्या मोकळेपणाचा फायदा घ्यायचा आणि अशा पद्धतीचा मोकळेपणा जो आहे तो त्या ठिकाणी रुजता कामा नये अशा पद्धतीचा एक प्रयत्न करून एक वेगळ्याच प्रकारची धारणा निर्माण करायची, अशा प्रकारचे प्रयत्न होत गेले. आणि रामायण वाचताना माझ्या असं लक्षात आलं, अरे मीही या प्रयत्नाचा बळी होतोच की. मला सीता अबला वाटायला लागली, मला अचानक ती अन्यायग्रस्त वाटायला लागली आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी निर्माण होत गेल्या. आणि त्यामुळे या धारणांच्या बद्दल काहीतरी या धारणांचा आणि मग लक्षात आलं, की राम-रावण युद्धामध्ये सीता पुढे जाऊन असं सांगते, की 2 संस्कृतींचा जो लढा आहे, त्या लढ्यामध्ये या धारणा फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ही धारणा निर्माण करणारी जी एक यंत्रणा आहे, ती यंत्रणा प्रत्येक युगामध्ये तुम्हाला भेटत जाणार आहे. आणि त्या यंत्रणेला भेदणं, त्या यंत्रणेचा मुकाबला करणं, हे सुद्धा एक राम-रावण युद्ध ठरणार आहे. आणि ते युद्ध त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मला असं वाटतं, की त्या व्यक्तिरेखा खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि म्हणून मी त्या ठिकाणी मांडत गेलो. या कादंबरीमध्ये छद्ममूर्ती आणि विकटकीर्ती या 2 अतिशय महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. या व्यक्तिरेखांवर चितारलेला एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग आता आपण सरांच्याच आवाजात ऐकूया. जनकाची शक्ती त्या शिवधनुष्यात नाही, ती आहे त्याच्या विचारात. वेदोपनिषदातून निघणारे वाहणारे हे विचार त्रिखंडात प्रभाव टाकून आहेत. विकटकीर्ती म्हणाले, सत्यवचन म्हणत छद्ममूर्तींनी डोळे मिटले. आतील शयनकक्षात रावण त्या असुर सुंदरीच्या शरीराशी जुगत झोंबत होता. महर्षी वेदांगांच्या आश्रमात केलेला बलप्रयोग निरुपयोगी ठरला आहे. वेदांगांसारखे काही ऋषी शरीराला वस्त्राहून अधिक महत्त्व देत नाहीत. मृत्यू त्यांच्या दृष्टीनं एक स्वल्पविराम आहे. ते समर्पण करण्यास तयार असतील, मृत्यूही स्वीकारतील. पण उर्वरित ऋषी पलायनाचा मार्ग स्वीकारतील, उपजीविकेचे अन्य मार्ग शोधतील. असं वाटलं होतं, पण दशरथ पुत्रांनी तो डाव उधळला. म्हणून आता समोरासमोरचं युद्ध नाही, आता अस्त्र हवं. या शिवधनुष्याहून महासंहारक अस्त्र निर्माण केलं पाहिजे, जे नष्ट करताच येणार नाही असं अस्त्र काय असू शकतं? शिवधनुष्य लिलया नष्ट केलं गेलं तर इतरांचा काय पाड? विकटकीर्ती विषादानं उद्गारले. असेल, ते अदृश्य असेल. वापरकर्त्यालाच काय, पण ज्यावर प्रभाव पडेल त्यालाही ते दृश्यमान नसेल, छद्ममूर्ती म्हणाले. विकटकीर्ती आता चिंतनात बुडाले होते. पण या प्रकारच्या अस्त्राची त्यांना काही दिशा दिसत नव्हती. छद्ममूर्तींचे विचार मात्र एका दिशेनं निघाले होते. मध्येच रावणाच्या कक्षाकडे दुसऱ्या 2 राक्षसी जाताना त्यांना दिसल्या. रावणाच्या प्रपातासम आवेगाला पुरं पडायचं होतं त्यांना. होय, हे अस्त्र दृष्टीस पडणार नाही, थेट मस्तकावर प्रभाव टाकेल. तिथल्या अवयवांवर आघात नसेल हा. चिंतनशैलीवर कोसळेल हे अस्त्र. तिथली संरचना पालटून टाकेल. छद्मपूर्ती सांगू लागले. या अस्त्राचं नाव? विकटकीर्तीने विचारलं. ते गोंधळले होते. ब्रह्मास्त्र.
हे आपल्याच संस्कृती आणि तत्वज्ञानाविषयी आधी संभ्रम, मग न्यूनगंड निर्माण करेल. याच्या आघातानं आपलं ते सारंच निरुपयोगी वाटू लागेल. आत्मग्लानीच्या लाटांवर लाटा हे अस्त्र निर्माण करेल. मग आधीच्या धारणा, मूल्य धुवून काढेल. तिथेच हे थांबणार नाही. तिथे हे पेरणी करेल नव्या विचाराची. महर्षी, या गोष्टीचं विस्मरण कदापि होऊ देऊ नका की जनकासारख्यांची शक्ती त्यांच्या तत्वज्ञानात आहे. ज्यासाठी महर्षी वेदांगच काय, पण त्यांचा तो 16 वर्षाचा कुमारवयीन शिष्यही ग्रंथालय वाचवण्यासाठी अग्नितांडवामध्ये निर्भयपणे तीरासारखा शिरला. कापूर भस्मसात व्हावा तसा भस्मसात झाला, पण हातातले ग्रंथ खाली पडू दिले नाहीत. रावणाचं साम्राज्य त्रैलोक्यात पसरवायचं असेल तर फक्त शस्त्र पुरेशी नाहीत, वेदांगासारख्या प्रवृत्तींना ती पुरणारी नाहीत. ते ऐकून विकटकीर्ती सुखावले. या तत्वज्ञानातला मोकळेपणाच याचा घात करेल म्हणत त्यांनी चषकात मद्य ओतून घेतलं. या मातीत, या संस्कृतीत या तत्वज्ञानाला प्रश्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगतच या तत्वज्ञानाचा बळी घेतला पाहिजे आणि मग आपला विचार, आपलं चिंतन इथे लादलं पाहिजे. ते उत्साहित होत म्हणाले. दोन्ही विद्वानांच्या दृष्टीवर चढू लागलेला मद्याचा अंमल आता गडद झाला. एकेका वाक्यांनी त्यांच्या मनात पुढला व्यूह रचला जाऊ लागला होता. आत रावणाचं शरीर मैथुनात मग्न होतं. बाहेरील कक्षात छद्ममूर्ती आणि विकटकीर्तींच्या मेंदूंमध्ये वैचारिक मैथुनास आरंभ झाला होता. बाहेर या बुद्धिवंतांच्या या वैचारिक मैथुनातून एक अस्त्र आकाराला येत होतं, ब्रह्मास्त्र. गर्भात हळूहळू जीवानं आकार घेत जावा तसं, पण भयावह, जीव घेणं रावणासारखंच. या कादंबरीत आणखी एक महत्वाचं पात्र आहे, म्हणजे महर्षी वाल्मिकींचं. लेखक जेव्हा स्वतः कलाकृती एखादी लिहितो किंवा सादर करतो, तेव्हा त्या कलाकृतीशी लेखकाचा सतत संवाद सुरू असतो. तर मला असं वाटतं की हे पण एक खूप इंटरेस्टिंग पात्र महर्षी वाल्मिकींचं होतं. हो. तर त्याविषयी खरं तर हे सगळं रामायणाला लिखाणाची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा पहिला प्रश्न माझ्याच डोळ्यासमोर असा आला, की सीतेच्या म्हणजे मी जी पहिली ओळ लिहिली ती अशी होती, की नियती की कर्म. अनेक वर्ष मनामध्ये दडलेला प्रश्न सीतेच्या मनामध्ये म्हणजे उसळून वर आला आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की हा प्रश्न नेमका कुणाला पडला असेल? हा लेखकाला पडलेला प्रश्न आहे, की हा त्या पात्राला पडलेला प्रश्न आहे? आणि त्यामुळे तिथपासून मी विचार करायला लागलो आणि मग वाल्मिकी हे अत्यंत महत्त्वाचं पात्र त्याच्यामध्ये निर्माण झालं. बरं, आता याच्यामध्ये एक हे आहे, की रामायण घडलं आणि ते तसंच्या तसं वाल्मिकींनी लिहिलं, की वाल्मिकींना रामायण सुचलं आणि ते त्यांनी लिहिलं आणि त्याच्यानंतर ही एक काल्पनिक कथा आहे. हा एक मनामधला संघर्षाचा आणि याचा जरी मुद्दा असला, तरीसुद्धा मला असं वाटलं, की वाल्मिकींना जी पात्रं डोळ्यासमोर दिसत होती, त्या पात्रांचा वेध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, शोध घेण्याचा त्यांनी त्या सगळ्यामध्ये प्रयत्न केला आणि तो शोध रामायणाच्या रूपाने आपल्यासमोर आला. मग हे महत्त्वाचं ठरत नाही, की तो इतिहास होता आणि त्या इतिहासाचं पुनर्लेखन वाल्मिकींनी केलं का? तर ते तसं नाहीये. त्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी नीट शोध घेतला आणि त्यातनं त्यांनी शोधायचा प्रयत्न केला, की सीतेच्या मनातली खळबळ काय आहे? रामाच्या मनामधली खळबळ काय आहे? हा सगळा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून ते निर्माण झालं आणि म्हणून वाल्मिकींचं पात्र या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं, की ते पात्र आपल्याला या सगळ्यांच्या म्हणजे मानसिक मनोव्यापार जो आहे त्याचं दर्शन घडवतं आणि ते करत असताना त्यांच्या मनामध्ये जे काही विचारांचं जे एक आक्रंदन चालू आहे, जी एक खळबळ चालू आहे, ती खळबळसुद्धा ते मांडत जातं. आणि गमतीचा भाग असा आहे, की ती माझ्या मनातली खळबळ आहे, ती वाल्मिकींच्या मनातली आहे, की ती सीतेच्या मनातली आहे, हे आज मलाही सांगता येणार नाही, इतकी ती सरमिसळ आहे. पण प्रत्येक लिखाणाच्या बाबतीमध्ये हे होत जातं असं मला वाटतं आणि त्यातनंच वाल्मिकींचं पात्र अत्यंत महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे, की नारदांनी त्यांना भेटणं आणि त्यांना अशा पद्धतीचं चिंतन करायला सांगणं. कारण परत असं आहे, की आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये चिंतन आणि समाधी, साधना या सगळ्या गोष्टींचा एक ठराविक अर्थ नाहीये. आणि मग नारद मुनी त्यांना असं सांगतात, की "अरे, तू जेव्हा हे लिहायचा प्रयत्न करतोस किंवा लिहायला बसतोस, तेव्हाही तू एका समाधी अवस्थेतच जातोस ना. समाधी आणखीन काय वेगळी असते." अशा पद्धतीने मला असं वाटतं, की आपल्याकडच्या आध्यात्मिक धारणा, आध्यात्मिक विचार आपल्याकडचे, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करायचा प्रयत्न करत गेलो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. वाह! छान. लेखक जेव्हा एखादी कलाकृती सादर करतो आणि ती जेव्हा पूर्ण होते, तर लेखकाला थोडंसं एम्प्टीनेस किंवा एक रिकामपण येतं. तर या कादंबरीने तुम्हाला काय
दिलं किंवा या व्यक्तिरेखेने? हे रिकाम पण नेहमीच येतं आणि म्हणजे कुठलंही कादंबरी किंवा नाटक लिहून झाल्यानंतर असं वाटतं, की आपल्या आतमध्ये जे काही ते आता संपलं. आता आपल्याला आपल्याला आत काहीच नाही आता म्हणण्यासारखं काही नाही. मग एक काळ जातो त्याच्यानंतर परत काहीतरी मनामध्ये सुरू होतं आणि मग नवीन हे होतं. या चं लिखाण जेव्हा पूर्ण झालं आणि म्हणजे शेवटचा काळ थोडासा संघर्षाचा मनातल्या मनात होता, की उत्तरकांडाचं काय करायचं? आणि उत्तरकांडावरती लिहायचं त्याच्यापासून तर पलायन करायचं नाहीये. म्हणजे की उत्तरकांड ते प्रक्षिप्त आहे असं म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही. तर ते प्रक्षिप्त का आहे? याचाही शोध घ्यायचा, याचाही विचार होत राहिला आणि त्याच्यानंतर मी तो उत्तरकांड त्याच्यामध्ये आणलं. त्याच्यानंतर एक उपसंहाराचा भाग आहे तोही त्याच्यामध्ये आणला आणि त्याच्यानंतर खरोखरच एक रिकामपण मनामध्ये आलं, की आता हे सगळं आपल्या हातापासून वेगळं झालं. पण मला असं वाटतं ना, की रामायणासारखं महाकाव्य आहे ना, त्याच्यापासून तुम्ही फार लांब नाही जाऊ शकत. कदाचित मला असं वाटतं, की हे लिहिल्यानंतर कदाचित आणखीनही काही मनामध्ये निर्माण होऊ शकतं, एक वेगळ्या पद्धतीने. कारण कसं या महाकाव्यांचं महत्त्व हे आहे ना, की तुम्ही तुमच्या परिपक्वतेच्या कुठल्या पायरीवर उभे आहात, त्या पायरीवरती ते तुम्हाला सामोरं येतं आणि ते तुम्हाला आणखीन एक पायरी वर घेऊन जातं. तर मला असं वाटतं, की हे माझ्या पायरीवरती उभं राहून मी याच्याकडे पाहतो आहे. कालांतराने अजून कदाचित हे मला आणखीन वरच्या पायरीवरती परिपक्वतेच्या घेऊन जाईल आणि त्या पद्धतीने तो तुमच्या मनाचा एक वैचारिक प्रवास असतो तो सतत सुरू राहील. कारण भारतीय माणूस आणि जगातला कुठलाही चांगला वाचक जो आहे, तो रामायणाचं बोट धरून चालायला लागतो आणि कायम ते बोट धरून तो चालत राहतो. त्यामुळे मला असं वाटतं, की या कादंबरीनंतर कादंबरी संपली असा रिकामपण जरी आलं असलं, तरी रामायण आणि सीता हे अजूनही माझ्या मनातून बाहेर गेलेलं नाही. म्हणजे इनमीन आता 3 महिने झालेत फक्त ही कादंबरी येऊन आणि आता त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा येते आहे. पण मला असं वाटतं, की रामायण आणि सीता यातून मी अजून बाहेर पडलेलो नाही. आणि भारतीय माणसाला असं बाहेर पडणं शक्यही नाही. सर, तुम्ही रंगवलेली सीता ही बुद्धिमान आहे, करारी आहे, विचारी आहे. त्याचबरोबर ती तत्वचिंतन करणारी आहे. पण तरी ती माणूस आहे. ती भावविवश होते. नियती की कर्म यांच्या विचारांमध्ये गुरफटते. असं सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व सीतेचं रेखाटल्याबद्दल आणि सीतेचा एक वेगळा विचार करण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर, तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात त्यामुळे तुमचे मनापासून आभार. रेखाताई, तुमचेही मनापासून आभार. सीता या कादंबरीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट Spotify, Apple पॉडकास्ट, गाना, Amazon म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.